अमित शहा, भाजपचे चाणक्य म्हणून ओळखले जाणारे भारताचे गृहमंत्री अमित शहा. इलेक्शन कोणतंही असो, अमित शहा प्रत्येक निवडणुकीत त्याच निष्ठेनं, त्याच तयारीनं आणि त्याच युद्धनीतीने उतरतात. असं म्हणतात की निवडणूक ही लोकशाहीचा उत्सव असते, पण अमित शहा या निवडणुकीला उत्सव म्हणून अजिबात साजरा करत नाहीत, तर ते तिला युद्धासारखं लढतात. पण तुम्हाला माहिती आहे का, अमित शहा यांनी आपल्या आयुष्यातली पहिली निवडणूक नेमकी कधी लढली आणि ती त्यांनी कशी जिंकली? आज आपण आपल्या व्हिडिओतून अमित शहाच्या त्या पहिल्या विजयाचा रोमहर्षक किस्सा जाणून घेणार आहोत. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि ऑफिशियल बापला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. सत्ता हाच मार्ग, सत्ता हेच साधन आणि सत्ता हेच साध्य या तीन तत्वांना उराशी बाळगून अमित शहा यांनी भारतीय राजकारणात निवडणूक लढण्याचा आणि सत्ता मिळवण्याचा एक वेगळाच पॅटर्न उभा केलाय. अमित शहा निवडणूक जिंकण्यासाठी किंबहुना हरलेल्या राज्यातही तोडफोड करून सत्ता मिळवण्यासाठी साम दाम दंड भेद या गोष्टींचा उपयोग करतात. इतकंच नाही तर ईडी, सीबीआय, निवडणूक आयोग यासारख्या स्वायत्त संस्थांना आपल्या हाताशी घेऊन निवडणूक मॅनेज करतात असे आरोप त्यांचे विरोधक त्यांच्यावर वारंवार करतात. पण याच अमित शहांनी आपल्या आयुष्यातली पहिली निवडणूक ही अत्यंत चालाकीने आणि भीतीचं राजकारण करून जिंकली होती. ती निवडणूक जरी महाविद्यालय स्तरीय होती, तरी सुद्धा अमित शहा यांनी त्या निवडणुकीत सर्वच गोष्टींचा विचार करून अत्यंत मायक्रो मॅनेजमेंट करून ती निवडणूक लढवली आणि जिंकली होती. याबद्दलचा किस्सा ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी पत्रकार अजित अंजुम यांना दिलेल्या मुलाखतीत सांगितलाय. अमित शहा त्यांच्या कॉलेज जीवनात एबीव्हीपीचे सदस्य होते. विद्यार्थी संघटनांमधील राजकारण तेव्हाही तापलेलं होतं आणि अशाच काळात त्यांच्या कॉलेजमध्ये निवडणुका लागल्या. अमित शहांनी पहिल्यांदाच महाविद्यालय निवडणुकीत उभं राहण्याचा निर्णय घेतला, पण त्यांच्या विरोधात एनएसयूआय कडून एक मुलगी उमेदवार म्हणून उभी होती आणि कॉलेजमधील विद्यार्थ्यांमध्ये मुलींची संख्या मोठ्या प्रमाणात होती. साहजिकच बहुतेक मुली त्या तरुणीलाच मतदान करतील अशी शक्यता जास्त होती आणि जर तसं झालं असतं तर अमित शहा ही पहिली निवडणूक हरण्याची शक्यता जास्त होती. पण अमित शहांनी इथेच आपल्या भात्यातलं राजकीय अस्त्र बाहेर काढलं. मतदान होण्याच्या एक दिवस आधी त्यांनी कॉलेजमधील जवळजवळ सर्वच मुलींच्या घरी फोन केले. फोनवर त्यांनी पालकांना सांगितलं की उद्या कॉलेजमध्ये मतदान आहे, गर्दी असेल, गोंधळ होऊ शकतो, भांडणं होऊ शकतात, तुमच्या मुलींना उद्या कॉलेजमध्ये पाठवू नका. पालकांनीही सावधगिरी बाळगली आणि अनेक मुलींना दुसऱ्या दिवशी कॉलेजला न पाठवण्याचा निर्णय घेतला. आणि त्याचा परिणाम काय झाला, तर वोटिंगच्या दिवशी मुली मोठ्या संख्येनं गैरहजर राहिल्या. मतांच्या समीकरणात अचानक उलटफेर झाला आणि अशा प्रकारे मुलांची मतं मोठ्या प्रमाणात अमित शहाच्या पारड्यात पडली आणि अमित शहा यांनी त्यांच्या आयुष्यातली पहिली निवडणूक जिंकली. अर्थात अमित शहा निवडणूक कोणत्या दृष्टिकोनातून लढतात आणि ते निवडणूक जिंकण्यासाठी काय काय नियोजन आणि कोणकोणत्या क्लुप्त्या करू शकतात याचंच हे उदाहरण होतं. तो दिवस आणि आजचा दिवस. अमित शहा प्रत्येक निवडणूक तितक्याच ताकदीनं लढतायत आणि जिंकतायत देखील. आणि जिथे सत्ता स्थापन करायला संख्या कमी असेल तिथे बेरजेचं राजकारण जुळवून सत्ताही मिळवतायत. अमित शहाची राजकीय भूमिका काय, त्यांचा विचार काय, हा चर्चेचा विषय नक्कीच असू शकतो. पण त्यांचं निवडणुकीचं नियोजन आणि संघटन मॅनेजमेंट मात्र कमाल आहे, हे मात्र नक्की. बाकी तुम्हाला काय वाटतं, अमित शहा सत्ता मिळवण्यासाठी खरंच निवडणूक आयोगाचा चुकीचा वापर करतात का? कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर ऑफिशियल बापला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.